ही सागर बंगल्यावरील दृश्य आहेत। सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आझाद मैदानाकडे जाण्यासाठी निघालाय। सागर बंगल्याहून देवेंद्र फडणवीस रवाना झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। एक भव्य दिव्य सोहळा आजच्या शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। याच सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही शपथ घेतील। अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावतायत। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अनेक भाजप शासित आणि भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थिती लावतायत। देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा काही वेळापूर्वीच सागर बंगल्यावरून अगदी काही क्षणांपूर्वी सागर बंगल्यावरून रवाना झालेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये कुणाकुणाच्या गाड्यांचा समावेश होता या सगळ्या संदर्भात आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या सहकारी जुई जाधव यांच्याकडे जाऊया। जुई, अगदीच कमी आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरून रवाना झालेले आहेत आझाद मैदानासाठी आणि त्यांच्या आई देखील त्यांच्यासोबत होत्या। या क्षणी अमृता फडणवीस ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्या मागून जाणार आहेत शपथविधी कार्यक्रमासाठी। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या क्षणाला त्यांच्या आई त्यांच्यासोबत होत्या आणि आता आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांची जी कन्या आहे ती देखील बाहेर पडत आहे शपथविधी सोहळ्यासाठी। संपूर्ण जे फडणवीस कुटुंब आहे ते आता शपथविधी सोहळ्यासाठी रवाना झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय की श्रॉफ देखील इथे आलेले आहेत। आपण आणि आपण इथे पाहतोय कविता की जॅकी श्रॉफ देखील इथे आलेले आहेत शपथविधी सोहळ्यासाठी। ते जात आहेत देवेंद्र फडणवीसांच्या आणि ते देखील आतमध्येच होते देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबासोबत आणि ते देखील जात आहेत। आता थोड्याच वेळामध्ये रवाना होत आहेत शपथविधी सोहळ्यासाठी। देवेंद्र फडणवीसांचा ताफा हा काही वेळापूर्वीच बाहेर पडलाय सागर बंगल्याच्या आणि ते आझाद मैदानाच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। कविता, आझाद मैदानाच्या दिशेने देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा रवाना झालाय। केंद्रीय गृहमंत्री मुंबईमध्ये पोहोचलेत। काहीच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही मुंबईमध्ये आगमन होतं आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत। आजचा शपथविधी सोहळा भाजपसाठी आणि भाजपच्या मित्रपक्षांसाठी सुद्धा खास आहे, कारण प्रचंड मोठं बहुमत घेऊन हे सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येते। पद्मश्री कैलाश खेर यांच्यासाठी आणखीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि मंडळी ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्याच ठिकाणी कैलाश खेर यांनी एक गाणं सादर केलं। उपस्थित असलेल्या सगळ्यांसाठीच अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अमित शहा यांच्या उपस्थितीत दरम्यान महायुतीच्या नेत्यांची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होती। अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहावर काही वेळापूर्वीच दाखल झालेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये महायुतीच्या काही प्रमुख नेत्यांची एक बैठक होतीये। जरी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आज शपथ घेत असले तरी मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश होणार, खातेवाटप कसं होणार या संदर्भातल्या चर्चा अजूनही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून येते। त्यामुळे या संदर्भात कदाचित ही बैठक असू शकते। देवेंद्र फडणवीस हे सध्या सह्याद्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। याचा अर्थ महायुतीच्या प्रमुख
नेत्यांची जी बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेतात त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे सहभागी होण्याची शक्यता आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरून सह्याद्रीवर जातील. सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटतील. तिथेच एक बैठकही होईल आणि यानंतर कदाचित देवेंद्र फडणवीस हे आझाद मैदानाच्या दिशेनं शपथविधीसाठी रवाना होतील. शपथविधी सोहळ्यासाठी आता 1 तास जवळपास उरलेला आहे. 1 तास 7 मिनिटांचा कालावधी शपथविधीचा जो वेळ सांगितली गेलेला आहे त्याचा विचार करता उरलेला आहे. त्या वेळामध्ये बैठक घेऊन कदाचित हे सगळे नेते आझाद मैदानावर एकत्रच येण्याची शक्यता आहे. सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा काही वेळापूर्वीच निघाला. तो सध्या सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेनं गेलाय. सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित आहेत आणि तिथूनच कदाचित हे सगळे नेते एकत्रितपणे शपथविधीच्या ठिकाणी म्हणजे आझाद मैदानावर येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन अजूनही झालेलं नाहीये. नरेंद्र मोदी यांचं आगमन झाल्यानंतर ते अतिथीगृहावर येतात की थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी येतात या संदर्भातली स्पष्टता काही वेळातच दिली जाईल. एकनाथ शिंदे हे सुद्धा वर्षा बंगल्यावरून निघाल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत की पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर जाणार आहेत या संदर्भातली सुद्धा स्पष्टता अजूनही मिळू शकलेली नाहीये. मात्र सगळ्याच नेत्यांच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे कारण वेळ आता कमी उरलाय. दुसऱ्या बाजूला तुम्ही ही जी दृश्य पाहता ती कार्यक्रम स्थळाची दृश्य आहेत. आझाद मैदानावर जे व्यासपीठ आणि जो मंडप उभा करण्यात आलेला आहे तिथली ही थेट दृश्य आहेत. इथे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जातात कारण 1च तास उरलेला आहे त्यामुळे जे पाहुणे या कार्यक्रमासाठी येतात त्यांच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्यांचं स्वागत केलं जातंय. माध्यमांची मोठी गर्दी या कार्यक्रमाच्या ठिकाणी सध्या आहे. अनेक केंद्रीय मंत्री सध्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत कारण भाजपसाठी हा विजय मोठा आहे, ऐतिहासिक आहे. महाराष्ट्रामध्ये 133 पेक्षा जास्त आमदार आपल्या पक्षाचे असणं हे भाजपसाठी एक मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे अर्थातच त्याचा जल्लोषामध्ये आनंद साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्रीपदी गेल्या 5 वर्षांमधल्या राजकीय घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस हे विराजमान होत असताना म्हणूनच भाजपचे सगळे वरिष्ठ नेते आज या शपथविधीसाठी उपस्थित आहेत. खरं तर या अगोदर सुद्धा भाजपनं अनेक राज्य जिंकलेली आहेत पण इतका ग्रँड शपथविधी सोहळा हा कोणत्याही राज्यामध्ये झालेला नाही. त्याचं कारणही खास आहे कारण हा विजय खूप खास आहे. गेले 5 वर्ष भाजपला ही सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले होते. राज्यामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत. त्यामुळे भाजपनं हा विजय खास असल्याचं मानून त्याचं सेलिब्रेशनही खास केले आणि म्हणूनच भाजपचे अनेक महत्त्वाचे मंत्री मग ते केंद्रातले असू देत, विविध राज्यांमधले असू देत किंवा महाराष्ट्रातले असू देत, आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहत आहेत. थकता जोश तरी कृतीने विचारी राखेतून उठतो मन देजो भरारी